खरं तर एरवी पर्यटकांनी गजबजलेलं हे ठिकाण मात्र 2 दिवसांपूर्वीच्या भीषण प्रकारानंतर आताची परिस्थिती काय आहे? हत्याकांडाच्या खाणाखुणा आजही बैसरच्या विस्तीर्ण मैदानामध्ये दिसतायत। एबीपी माझाचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी या जागेचा आढावा घेतलाय, पाहूया। पहलगामच्या बेसनेर येथे ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलोय। खरं तर इथली परिस्थिती जर आपण पाहिली तर नेमकं इथलं चित्र किती भयावह असू शकतं त्यावेळी हे आपल्याला दिसतंय। संपूर्णतः ज्यावेळी बेछूट गोळीबार करण्यात आला होता त्यावेळी इथे जी थांबलेले पर्यटक होते ते सैरावैरा पळू लागलेले। या ठिकाणी आपण पाहतोय की हे संपूर्ण चित्र आहे, खुर्च्या विखुरलेल्या आहेत, टेबल विखुरलेले आहेत आणि याच ठिकाणी बेछूट गोळीबार या दहशतवाद्यांनी केलेला आहे। महत्वाचं म्हणजे हे दहशतवादी आले कुठून हा प्रश्न होता। त्यावेळी आम्ही पाहिलं तर या ठिकाणी 4 दहशतवादी होते, हे चारही विरुद्ध दिशेने आलेले होते। हे पीर पंजाल जे त्या ठिकाणी आहे त्या रेंज मधनं आले होते। एक दहशतवादी पीर पंजालच्या इथनं आल्यानंतर हे 4ही जण विखुरले गेले। त्यातले एक दहशतवादी हा या ठिकाणाहून आला, दुसरा या ठिकाणाहून आला आणि तिसरा या बाजूने आला, तर चौथा हा या ठिकाणी आला होता। आणि आल्यानंतर ज्या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी फोटो काढायला गेले होते त्या लोकांना त्यांनी टार्गेट केलं, धर्म विचारला आणि धर्म विचारल्यानंतर त्यांना टार्गेट केला, त्याला गोळीबार केला। मी इकडे दाखवू इच्छितो की जे डोंबिवलीचे लेले कुटुंबीय होते ते या ठिकाणी भेळ खात असताना त्यांच्यावरती झालेला जो हल्ला होता तो याच ठिकाणी झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरा म्हणजे या हल्ल्यात जो एका महिलेचा तिच्या पतीच्या मृतदेहा बाजूला ती बसलेली आहे तो ती जागा आहे ती या त्या ठिकाणी आहे, या ठिकाणी ती निश्चित बसली होती। संपूर्ण जो प्रकार होता हा आपण कल्पना करू इच्छित नाही। या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला ही दृश्य दिसत आहेत ती खरंच अंगावरती काटा येणारी आहेत। महत्वाचं म्हणजे आता हा संपूर्ण तपास एनआयए कडे गेलेला आहे। जवळपास एका दिवसाची किंवा 1-2 आठवड्याची ही प्लॅनिंग नव्हती, 3 ते 4 महिने संपूर्ण रेकी करूनच या ठिकाणावरती हा दहशतवादी हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे लोकल सपोर्ट या ठिकाणी त्यांना मिळाल्याचा संशय हा देखील एनआयएला आहे। काही टुरिस्ट गाईड यांची देखील चौकशी केली जाते आहे जे रेग्युलरली या ठिकाणी असतात। त्यामुळे जे या प्रकरणामध्ये जखमी झालेले आहेत त्यांचे जबाब हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता एनआयए घेतील आणि त्यानंतर संपूर्ण या प्रकरणाचा तपास हा आता वेगाने सुरू असल्याचं कळतंय। जो प्रत्यक्षदर्शी होता, जो खेचर चालवतो सलीम, त्याच्याकडे जेव्हा विचारलं काहीच सुचत नव्हतं, अक्षरशः सुन्न झालो होतो। फक्त पर्यटक दिसत होते, सैरावैरा पळत होते आणि पळताना त्यांचा जीव वाचवणं हा एकमेव उद्देश आमचं होतं, दुसरं आमच्या लक्षात काही येत नव्हतं। आदिल जो खेचरवरनं पर्यटकांना आणत होता आणि पर्यटकांनाच वाचवण्यासाठी त्याने याच दहशतवाद्यांच्या गोळ्या स्वतःच्या अंगावरती घेतल्या आणि स्वतः देखील शहीद झाला, मात्र पर्यटकांना त्यांनी वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हे संपूर्ण दृश्य जो स्पॉट आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, पहलगाम गाव, बैसनेर। पहलगाममध्ये फिरायला जाणाऱ्यांच्या लिस्टवरती बैसरन व्हॅली नेहमी असतेच। मिनी स्वित्झर्लंड असा लौकिक असलेली सुंदर निसर्गाने नटलेली बैसरन व्हॅली आज मात्र शापित नंदनवन झालीय। मृत्यूचं तांडव इथे झालं। या बैसरनच्या हिरव्यागार मैदानामध्ये निरपराधांच्या रक्ताचा सडा पडला। आता तिथे एकही माणूस दिसत नाहीये। पाहूया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी घेतलेला आढावा। पहलगामच्या बैसरन व्हॅली ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला होता त्याची काही व्हिज्युअल्स हे आम्ही एक रॉक क्लाइम्बिंगचं वरती टेंट आहे त्याच्यावरनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा संपूर्ण जो परिसर आहे हा संपूर्ण बैसरन व्हॅली आहे ज्या ठिकाणी पर्यटक हे मोठ्या आवर्जून येत असतात, फोटो काढण्यासाठी येत असतात। हा बर्फाळ जो पर्वत आहे त्याची दृश्य टिपण्यासाठी, कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या ठिकाणी असतात। जवळपास आज जर पाहिलं तर हजारो पर्यटक या ठिकाणी असते जर काही घटना घडली नसती। ही संपूर्ण दुर्घटना या संपूर्ण परिसरात घडली होती। जे पीर पंजालचं त्या ठिकाणचं जे खोरं आहे या खोऱ्यातनं हे दहशतवादी या जंगलांमधनं आलेले होते। हा संपूर्ण जर परिसर आपण पाहिलात तर या ठिकाणी पर्यटक या असलेल्या छोट्या हॉटेलचा आस्वाद घेत असताना त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्या ठिकाणी बेछूट गोळीबार केला। ही संपूर्ण दृश्य आपण पाहू शकतो की
जो खुर्च्या आहेत, टेबल आहेत, ते कशा पद्धतीने तुटलेले आहेत. सैरावैरा लोक या बेछूट गोळीबारानंतर पळताना आपण पाहायला मिळाली. महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा तपास NIA कडनं केला जात आहे. CRPFच्या जवानांनी या ठिकाणी काल सर्च ऑपरेशन राबवलं. मात्र जे दहशतवादी होते हे आल्या मार्गानेच पुन्हा जंगलात पळून गेल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही काही 1-2 आठवड्याची प्लॅनिंग नव्हती. जवळपास 3 ते 4 महिने या संपूर्ण प्रकरणाचा जो कट रचण्यात आला आणि त्यानंतर हा संपूर्ण दहशतवादी हल्ला झालेला असल्याचं देखील सांगितलं जात आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास NIA कडनं केला जात आहे. काल दिवसभरात या गावांमध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. सर्च ऑपरेशन मध्ये अनेकांच्या चौकशा झालेल्या आहेत. जे जखमी आहेत या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांची देखील चौकशी NIA कडनं केली जाणार आहे. अक्षरशः या ठिकाणी काल छावणीचं स्वरूप होतं. NIAचे अधिकारी होते, CRPFचे जवान होते. संपूर्ण जागा ही सील करण्यात आली होती. तपासाच्या अनुषंगाने आम्ही जवळपास 3 तासाचा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलो आणि जी दृश्य पाहतोय तर आजही संपूर्णतः विस्कटलेलं आहे. कुणाच्या चपला, कुणाच्या हातातले जे खायला घेतलेले प्रोडक्ट्स होते हे या ठिकाणी विस्कटलेले आहेत. त्यामुळे एकूणच भयावह परिस्थिती ही त्या ठिकाणी होती हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या व्हॅलीमध्ये पोहोचण्यासाठी जवळपास 3 तासाचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि आज ही जागा आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो ज्या ठिकाणी हा संपूर्ण दहशतवादी हल्ला झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, पहलगाम, बैसनेर. बैसरन व्हॅलीकडे जाण्यासाठी अत्यंत खडतर अशी वाट आहे. या बैसरन व्हॅलीतील या मार्गाचा आढावा घेणारा हा वॉक थ्रू आपण पाहूयात. पहलगामच्या बैसनर व्हॅलीतनं आपण आता त्या साईडला पोहोचतोय ज्या ठिकाणी हा हल्ला झाला. या हल्ल्याच्या वेळीची जी वाट आहे ही किती कठीण आहे ते आपण पाहू शकतो. जवळपास आम्ही अर्ध्या तासाचं अंतर कापून वरती आलेलो आहे. याच दगडांच्या रांगांमधनं दररोज हे खेचरसह काही पर्यटक येत असतात. यासाठी दुसरा देखील एक मार्ग आहे, तो म्हणजे पलीकडनं आहे, ज्याची 7 किलोमीटर असं अंतर आहे आणि हे जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. मात्र प्रवास हा इतकाच खडतर आहे. याच वाटांमधनं वाट काढत बैसनरच्या या व्हॅलीपर्यंत पर्यटक पोहोचले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावरती हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या 6 जणांचा मृत्यू झाला तर टोटल 27 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास NIA, CRPFचे जवान हे करताना पाहायला मिळतात. आम्ही जेव्हा या साईडला येत होतो त्यावेळी ती देखील आम्हाला CRPFचे जवान या जंगलांमध्ये गस्त घालताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ही वाट इतकी खडतर आहे की तुमचा एक पाऊल जरी चुकीचं पडलं तरी तुम्ही या दगडांमध्ये कोसळू शकता. त्यामुळे आपण पाहतोय की ही वाट किती खडतर आणि कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी येताना. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, ABP माझा, पहलगाम. तर आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांचा आढावा होता. यानंतर आपण या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत.